श्रोतो नमस्कार. ओळख दिवाळी अंकांची या मालिकेत मी प्रशांत जोशी आज आपल्याला साहित्य चपराक या दिवाळी अंकाचा परिचय करून देत आहे. महाराष्ट्रात दिवाळी अंकाला फार मोठी परंपरा लाभली आहे. दरवर्षी जवळपास 500 किंबहुना त्यापेक्षा अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. इतक्या मोठ्या संख्येनं दिवाळीत विशेष अंक प्रसिद्ध करणारी मराठी ही एकमेव प्रादेशिक भाषा असावी असं मला वाटतं. मराठीतील लेखकांना, कवींना, साहित्यिकांना इतकंच नव्हे तर चित्रकार आणि व्यंगचित्रकारांनाही स्वतंत्र व्यासपीठ देण्याचं काम या दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असतं. अशा समर्पित भावनेतून दरवर्षी अनेक उत्तम दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. साहित्य चपराक हा त्यापैकीच एक दिवाळी अंक आहे. संपादक घनश्याम पाटील यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा अंक प्रसिद्ध करतात. वैविध्यता, विपुलता आणि गुणवत्ता असा त्रिवेणी संगम साहित्य चपराक दिवाळी अंकात पाहायला मिळतो. यंदाचा अंक देखील याला अपवाद नाही. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या चतुसूत्रीवर साहित्य चपराकचा दिवाळी अंक तयार झाला आहे. यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली. त्याचा आढावा घेणारा संपादकीय लेख स्वतः घनश्याम पाटील यांनी लिहिला आहे. संघाची शताब्दी या लेखातून संघाची 100 वर्षाची वाटचाल त्यांनी शब्दांकित केली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा लेख आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. कोणाचं सरकार येणार, कोण होणार मुख्यमंत्री याबद्दलची उत्सुकता आहे. साहित्य चपराकनं याचेच औचित्य साधून श्रद्धा बेलसरे यांचा एक अतिशय माहितीपूर्ण लेख वाचकांसमोर मांडला आहे. श्रद्धा बेलसरे या माहिती व जनसंपर्क खात्यात मोठ्या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी अनेक मुख्यमंत्री पाहिले, त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवली. याचंच प्रतिबिंब मी पाहिलेले महाराष्ट्रातील मुख्यमंत्री या लेखात उमटलं आहे. शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. असाच एक लेख माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी लिहिला आहे. महाराष्ट्राला महिला नेतृत्व का नाही असा प्रश्न त्यांनी आपल्या लेखातून विचारला आहे. देशाचे राष्ट्रपतीपद महिलेला मिळालं. ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती यांनी आपापल्या राज्यात मुख्यमंत्रीपद भूषवलं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, परंतु आजवर मंत्रालयातील 6व्या मजल्यापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची एकही महिला आमदार पोहोचू शकली नाही याबद्दलची खंत सूर्यकांता पाटील यांनी या लेखातून व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मराठी माणसाला प्रचंड आदर आहे. बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय राजकीय नेते तर होतेच, शिवाय ते एक उत्तम व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ते होते. दैनिक सामनाचे ते संपादक होते. लेखणी आणि वाणीवर त्यांचं प्रभुत्व होतं. राजकारणात ऐसा नेता होणे नाही ही त्यांची प्रतिमा होती. या बहुआयामी व्यक्तिमत्वावर मुंबई महापालिकेचे निवृत्त आयुक्त गिरीश गोखले यांनी लिहिलेला सुंदर लेख आपल्याला साहित्य चपराकमध्ये वाचायला मिळेल. मला दिसलेले बाळासाहेब ठाकरे या शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखातून त्यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही एक फार मोठी संस्था मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्याबरोबरच इतर अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. मराठी साहित्याची चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी महामंडळ सातत्यानं प्रयत्न करीत असते. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाप साधत महामंडळानं आजवरची वाटचाल केली आहे. या संपूर्ण वाटचालीचा धांडोळा घेणारा लेख महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी साहित्य चपराक दिवाळी अंकात लिहिला आहे. पॅरिसमध्ये नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. जगातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवलं. भारत देखील यात मागे राहिला नाही. नेमबाजीत मनू बाकरनं स्वप्नवत कामगिरी केली. मेडल स्वीकारल्यानंतर तिच्याप्रमाणेच साऱ्या भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अशा अनेक घटनांची माहिती देणारा सुंदर लेख मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी साहित्य चपराकमध्ये अश्रूंचा पॅरिस स्पर्श या शीर्षकाखाली लिहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. याची चिकित्सा करताना विरोधकांवर फेक नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप भाजपकडून झाला. या आरोपांची उकल करणारा लेख पत्रकार सागर सुरवसे यांनी लिहिला असून तो महत्त्वाचा आहे. याशिवाय श्रीनिवास बेलसरे यांनी लिहिलेला
अरुण शौरींच्या एकमेव विरोधी पक्षनेत्याचा जन्म हा लेख देखील वाचनीय आहे. सध्या राजकीय पक्षाकडे प्रवक्त्यांचं पीक उदंड आलं आहे. पक्षाची भूमिका मांडणं हे खरं तर प्रवक्त्यांचं काम असतं, परंतु हल्ली प्रवक्ते आरोप प्रत्यारोप करण्यातच आपलं कौशल्य पणाला लावताना दिसतात. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे या प्रवक्त्यांना सांगण्याची वेळ आली आहे. प्रवक्त्यांची बदललेली प्रतिमा आणि जबाबदारी यावर मार्मिक भाष्य करणारा लेख प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी लिहिला आहे. हा लेख दिवाळीच्या खुसखुशीत फराळाबरोबर तुमचं चांगलं मनोरंजन करेल. याशिवाय राजीव खांडेकर यांनी लिहिलेला त्रावणकोरचा लढवय्या राजा मार्तंड वर्मा हा लेख आपल्या ज्ञानात भर टाकणारा आहे. राजेंद्र हुंजे, चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर न म जोशी, जयेंद्र साळगावकर, संजय सोनवणी, अशोक गाडेकर, डॉक्टर श्रीराम गीत, जे डी पराडकर यांच्यासह इतरांचे लेख आणि ऐश्वर्य पाटेकर, प्रतिभा सराफ, मनीषा कुलकर्णी आष्टेकर, निलिमा बोरवणकर, चंद्रलेखा बेलसरे यांच्या कथा यामुळं यंदाचा 346 पानांचा साहित्य चक्राक दिवाळी अंक परिपूर्ण झाला आहे. संपादक घनश्याम पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.